हाय सगळ्याला गुड मॉर्निंग. तर मला एक बोलायचं आहे. आता हे घर तर तुम्ही बघताय, काही लोकांनी मला मदत पण केली. मदत किती झाली मला? 3000. एका दादानी म्हणजे अशी करून म्हणजे 7,000 झाली मला मदत. लय ते लय 7,000 मदत झाली मला, बरोबर. तर 7,000 मदत झाली. तर अशी एका दादाची कमेंट आहे की तू घर बांधण्यासाठी पैसे घेतलेस आणि आईस करतेस, म्हणजे SYZ. तर कसं आहे दादा माहिती आहे का, मान्य आहे मी मदत पण घेतली. ह्याच्या आधी तर तुम्हाला मागितली नाही मदत, मी मागितली नाही. मग मदत घेतली तुम्हाला. मी कुठं दिसती नटलेली, कुठं गावाला गेलेली, कुठं या बानूला काय घेतलेलं सांगा तुम्ही. आता बानू तर काय दिसायची नाही. बघा इथं बानूला काय घेतलेलं काय दिसतंय तुम्हाला सांगा. मी रोज जाते कामाला, कष्ट करून खाते. आणि राहिला प्रश्न पैशाचा, तर 7,000 पत्र्याचं शेड होईल का? बरं मी कसं का होईना माझ्या पदरचे हे पैसे टाकून मी करणार होते. छोटं का होईना, 4 पत्र्याचं का होईना किंवा 5 पत्र्याचं का होईना, मी आपलं टाकणार होते. इथं कोपटाच्या जागेवर, नाही तर इथं आता मी बसले तिथं. ही घरं तसेच ठेवायचे होते. कारण ही घरं उकरून तर टाकायचं म्हणलं होतं तर पैसे त्याला वाईलच. त्याला कामदार लावायला पण त्याला पैसे द्यावा लागणार. म्हणजे माझ्याकडे 7,000 आणि मला पण मी गुंतून पडली असते कामाला, मला पण जावं लागलं नसतं. लेकरं पण बानूलाही उघड्यावर पसाराही ठेवावा लागला असता. तर राहिला प्रश्न माझा आईस करण्याचा, तर मी आईस अजूनपर्यंत तर केलेली नाही. ज्यासाठी आपल्याला दिलेले आहेत त्यासाठीच ते उपयोग करणार. मला भली माझ्यावर किती मोठं का संकट आहे ना, ज्यासाठी दिले त्यासाठीच मी ते उपयोगी करणार. दादा मला तुमच्या कमेंटचे वाईट नाही वाटलं बरं का, पण तुमचं पण म्हणणं बरोबर आहे की तुम्हाला असं वाटाय नको की मी पैसे तुमच्याकडून घेतले आणि मी खाल्ले चांगलं चुंगलं. हे म्हणजे माझ्यावर परत हे नको, टिपूर नको. म्हणून कसं आहे माहिती आहे का, जे मला पण मदत झालेली आहे ती मदत मी तशीच ठेवली. माझ्यावर भलं किती मोठं संकट येऊ द्या, तर ते पण मी मोडू शकणार नाही. आणि अशी मदत किती झाली? 7,000 झाली भावा बहिणींनो. तर 7,000 मी काम केलेलं घरातच जाते. बानूच्या दुधाचं ही आता तुम्हाला काय सांगायची गरज लागणार नाही. बानूचा दवाखाना आला त्याच्यात. आता मी तर आजारी पडली, पण आवाजावरून तुम्हाला कळत असेल, पण बानूसुद्धा आजारी पडली. तर उन्हामुळं मी असं ठरवलं होतं की बानूसाठी, त्या घरासाठी राहिला प्रश्न घराचा, त्या घरासाठी मला थोड्याशा अडचणी आल्या. अडचणी तर काय आल्या, तर मला सांगितले तर घर बांधण्यात म्हणजे घर बांधू नको असं मला सांगण्यात आलं. म्हणजे घ्या ओळखून तुम्ही. त्याच्यावर भरपूर असा मॅटर झाला, म्हणून मी ते कॅन्सल केलं. आणि ते तुमचे जे मला मदत केलेले आहे ते मी चांगल्यासाठीच उपयोग करणार आहे, आणि ते पण तुम्हाला दाखवून करणार. एक तर बानूसाठी, नाही तर घरासाठी. घर तर मला छोटंसं का होईना बांधायचंच आहे. आणि राहिला प्रश्न वीटभट्टीवर जायचा, तर मी वीटभट्टीवर पण जाणारच आहे. माझं तिकडं पण बघणं चालू आहे. आणि तिकडं मी पहिली कामाला होती पुण्याला, तिकडं पण माझं काम चालूच आहे, म्हणजे बघणं चालूच आहे. सध्या तर इथं तिथं मी जाते कामाला. तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवावं असं मला वाटत नाही. म्हणजे योग्य वेळ आली तरच दाखवावं असं मला वाटतं.
आणि आपण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तर दाखवायच्या म्हणलं तर मग तुम्हाला पण वाईट वाटेल आणि मला पण वाईट वाटेल. म्हणून त्यामुळं मला असं वाटतं की वेळ आल्यावर नक्कीच मी तुम्हाला दाखवेन की मी काय केलं तुमच्या मदतीचं. तर मी म्हणजे माझ्या डोक्यात असा विचार आला की की बानूसाठी एक कूलर आणावा, म्हणजे छोटासा 2-3 हजारापर्यंत कूलर आणावा. कारण बानूला म्हणजे मी ठरवला, तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की मी बानूसाठी आणू का नको आणू. तुम्ही सांगितलं नाही तर मी नाही आणणार आणि मला पैसे खर्चाची तशी बिलकुलच गरज नाही. कसं आहे माहिती आहे का, एक तर आपल्याला भावा बहिणींनी मदत केलेली असते, जीवाच्या पडेल मदत केलेली आहे, हे भावना मला कळू शकतात. आपलं प्रेम आहे म्हणून त्या गोष्टी तुम्ही करता माझ्यासाठी, बानूसाठी. तर भावा बहिणींना असं मला गलत नका समजू की मी ते मदत तुम्ही मला दिलेली आहे ती मी तशीच ठेवलेली आहे, त्यातला एकही रुपया मी खर्चला असं झालेलं नाही. तर नक्कीच मी तुम्हाला ते दाखवेलच. पण प्रॉब्लेम असा आला की मला इथं म्हणजे आता मी हेड्यामध्ये बोलावा तर तिकून पण पंचायत आहे, तर मी काय बोलत नाही. तर मला एवढंच सांगेन की मला इथं घर बांधू नको, एवढं मला म्हणजे त्याच्यावर भरपूर असा मॅटर झालेला आहे, त्यामुळं मी ते कॅन्सल केलं आहे. बघू माझ्या नशिबात आणि बानूच्या नशिबात तर कुठं लांब जायचं असेल तर आम्ही दोघी आता जाऊ शकतो. कारण दीक्षेचं काही टेन्शन नाही, दीक्षाला मी हॉस्टेलला टाकलेलं आहे, त्यामुळं काय दीक्षेचं मला टेन्शन नाही. फक्त मी तिला काय असो नसो ते सगळं पुरवायचं आणि बानू माझ्यासोबत राहणार. तर वीटभट्टीवरली माझं बघणं चालूच आहे. तर चला जाऊ द्या, तुमच्या कमेंटचे उत्तर तुम्हाला नक्कीच भेटलं असेल तर लाईक करायला एक एक विसरू नका भावा बहिणींनो. कसं आहे, आपल्या भाचीला बानूला तिला स्वतःच्या पायावर उभा करायचा. नक्कीच एक एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. काय माझं चुकत असेल तर त्याबद्दल मी तुमची माफी मागते मनापासनं. आपल्या कसं आहे माहिती आहे का, जे आहे ते मी खरंच बोलते. आणि अजून एकदा सांगते, मग तुमची मनं दुखवली असेल त्याबद्दल व्हेरी 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 सॉरी. तर बाय सगळ्यांना.